हाय फ्रेंड्स, तर पुन्हा तुमचे सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत फिरण्यासाठी, कारण खूप दिवसानंतर कुठे फिरायला गेलो नव्हतं। तर मित्रांनी प्लॅन केला की एक दिवस जाऊ, तर आज आपण जाणार आहोत आणि ते प्लेसचं नाव आहे मिनी वृंदावन, म्हणजेच गोवर्धन इको विलेज। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो वृंदावनमध्ये आणि आता आपण जाणार आहोत पुढे। मी तर फर्स्ट टाइम आला आहे, तर मी तर खूप एक्साइटेड आहे। आणि हे बघा आपले काही मित्र आहेत आणि दुसरे काय पुढे गेलेत आणि मागे आम्ही राहिलो, कारण शूट करायचे त्याच्यासाठी। आणि बघा गाडी आली आहे समोरून, इलेक्ट्रिक गाडी। जर तुम्हाला पैसे देऊन फिरायचे असेल तर ही तुम्हाला गाडी भेटते, पण त्याचे काहीतरी चार्ज लावतात। तर आत आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिसते ती गौशाला। तर गाय ते खूप सुंदर आहेत आणि हा बघा आसपासचा नजारा आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साइडला एक चाक आहे आणि ते चाक कोणत्या दगडापासून बनलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर आता तुम्ही पाहू शकता जवळून एकदम, कारण बघा त्याच्यावरती विविध प्रकारची असे कलाकृती केलेली आहे आणि काही देवींचे फोटो वगैरे म्हणजे कोरलेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपण जाणार आहोत त्या दुसऱ्या मंदिराकडे, तर व्हिडिओ बघतच राहा तुम्ही। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे मंदिर खूप सुंदर बनवलेले आहे आणि अशीच काही मंदिरे पुढे आपल्याला पाहायला भेटतील। तर काही मिनिटं थांबलो आणि माणसं जमली, त्याच्यानंतर गेट उघडला आणि आम्हाला आता इकडे दिली। तर दिवसातून 2 वेळा हा गेट उघडला जातो, सकाळी किंवा त्याच्यानंतर दुपारनंतर। स्वयं अपने हिसाब से घूम सकते हैं, ठीक है। दूसरा ऑप्शन ये है कि जिनको हर जगह पे जाकर कथा सुननी है, पूरी जानकारी प्राप्त करनी है, जिसमें बहुत टाइम लग सकता है, तो उनके लिए मैं अलग से ग्रुप बनाकर एक पूरा कैंपस का टूर देने वाला हूँ। ये जगह है, ये एक जगह एक आध्यात्मिक स्थली बनाई गई है। ये कोई पिकनिक स्पॉट नहीं है जहाँ पर आप आकर अलग जगह पिकनिक पे जो कार्य करते हो वैसा करें, तो ऐसी वो जगह नहीं है। ये एक आध्यात्मिक स्थली है। ये जगह एक हमने मिनी वृंदावन के रूप में तैयार किया है। यहाँ पे वृंदावन के जो प्रमुख 9 मंदिर हैं उनका आप दर्शन कर सकते हैं। उसी प्रकार से भगवान की वृंदावन में घटित हुई अनेक लीलाओं का एक छवि या एक स्टैच्यूज यहाँ पे हमने स्थापित किए हैं। आप देखेंगे पीछे बाजू यहाँ पर भगवान श्री कृष्ण कुछ असुरों का वध कर रहे हैं। ऐसी कई सारी लीला स्थली पूरे वृंदावन फॉरेस्ट में आपको देखने को मिलेगी। तो ऐसी लीला स्थली यहाँ पे कई सारी है, तो आप उनका भी दर्शन कर सकते हैं। यहाँ पे भगवान श्री कृष्ण का घर है जिसे नंदगांव कहते हैं, तो नंदगांव की भी स्थापना यहाँ पर की है। आप चाहे तो वहाँ पर जाकर आप भगवान श्री कृष्ण का एक ऐसा मंदिर है ये जहाँ पर। तर शेवटी आम्हाला गाईडनी जेवढ्या सूचना दिल्या त्या आम्ही ऐकल्या, त्याच्यानंतर आम्हाला एंट्री दिली पुढे जाण्यासाठी। तर आम्ही त्याच्यानंतर पुढे गेलो आणि इथे खूप गर्दी होती। काही मुलं ती होती ती मागे ठेवली, कारण गर्दी असल्या कारणाने त्याला सांगितलं तुम्ही नंतर जा। तर आम्हाला पुढे आलो आणि हा तुम्ही पाहू शकता मॅप आहे तिथेचा वृंदावनचा, आणि हा तुम्ही पाहू शकता गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण एका अंगठ्यावर उचलला होता तो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वातावरण खूप सुंदर आहे, एकदम फ्रेशनेस सारखं वाटतं। तर तुम्ही पण कधीतरी या फिरायला गोवर्धनमध्ये। तर आता आपण जाणार आहोत पुढे, तोपर्यंत तुम्ही पाहू शकता हा आसपासचा नजारा खूप सुंदर आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा परिसर बघा, कमेंट करून नक्की सांगा।
तर एका साईड बघून झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण दुसऱ्या साईडला जाणार आहोत, कारण मित्र सांगत होता की त्या साईडला पण खूप सुंदर आहे. तर सर्वांनी ठरवलं की त्या साईडला पण जायला पाहिजे. तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या मंदिराकडे आणि हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा. तर बघा या साईडला गार्डन आहे मस्त खूप सुंदर. तर माझे पाठीमागे गोलू आणि रोहित बघा खांद्यावर हात टाकून चाललेत आणि आपले काही मित्र पुढे आहेत. तर आता मी पण त्याच्यासोबत जाणार आहे आणि आता शेवटी आपल्या तिकडे पोहोचणार आहेत, कारण जवळच आलो आहे मी. आणि बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही येणार आहोत जेवण करण्यासाठी. तर बघा ती मुलं आपल्याला परत भेटली जी आपल्याला फर्स्ट टाइम भेटली होती तीच.